काय शूट करता करता मी अचानक पडलो. हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज होती पप्पांना सुट्टी. मग म्हटलं चला कुठंतरी फिरायला जाऊ. मग आम्ही आमच्या जेजुरीच्या जवळच साकुर्डे म्हणून एक गाव आहे, तिथे एक देवस्थान आहे. म्हटलं मग तिथे दर्शन करून यावे. आणि वेदर तर काय एक नंबर झालं. तर पोल्युशन फ्री लाईफ होती, कुठल्याच टाईपचं टेन्शन नाही, एकदम फ्री मस्त फिरायला आलो. आज आम्ही अशा जागेवर आलो आहे ज्यांचा कारोबार आहे मूर्ती बनवण्याचा. मग तिथं पोचून शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि अचानक मी मस्त तिथं फोटो काढण्यासाठी बसलो, तेवढ्यातच मी पडलो. मग हे जे मंदिर आहे ते थोडंसं टेकडीवर आणि उंचावर आहे. आणि भरपूर जणांना माहिती नसेल तर सांगतो, माझ्या पप्पांनी सुद्धा व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. मग मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये न टाकता कमेंटमध्ये टाकलेली. मग आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथे जास्त गर्दी पण नसती, म्हणून दर्शन खूप छान प्रकारे झालं. आणि आता हर्षू तर खूपच हुशार झालेली, ती पण किती छान प्रकारे देवाचं दर्शन घेते. त्यांच्या इथं मूर्ती खूप छान छान प्रकाराच्या होत्या आणि तिथले जे वातावरण होतं ते तर खूपच छान. मग मी मस्त वॉक करत करत भरपूर शूट केलं आणि फोटो काढले. आणि तिथे पोचल्यावर बघतोय तर काय, तिथे विविध प्रकारच्या मूर्त्या होत्या. काही शिवाजी महाराजांच्या, जिजामाताच्या, संभाजी महाराजांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. मग तिथल्या काकांनी आम्हाला प्रसाद दिला आणि हेच काका आपला हात बघून आपलं पुढचं भविष्य सांगतात. तसं तर आम्ही ह्यांच्यामध्ये कधी बिलीव्ह करत नाही, फक्त फनसाठी. तुमचं आरोग्य एक नंबर भारी, सरासरी आजारी पडत नाही. मोठं बोललं की तुम्हाला राग येणार. तुमच्या मनावर सगळे वागलं पाहिजे असं म्हणणं बरोबर. तुमच्या मनावर जर वागलं नाही तर त्याची फजिती करणार तुम्ही. फजिती म्हणजे करणार कोणी बी असो. एखादं काम करायचं म्हणलं तर कमीत कमी 3-4 वेळेस विचार करणार. पैशाचं काय अडचण नाही ना, चंद्रावून धरल्याशिवाय. जर तुम्ही पैसे वापरतात असं काय नाही, म्हणजे पण पैसे तुमचे पैसे असलं पाहिजे आत्ता बँक बॅलन्स, कारण दूध चांगला आहे. फेल जरी झालं तरी पण पैसे जपून वापरणार तुम्ही 100%, असं उधळी करणार नाही. काम स्वभाव तर मग रागीट स्वभाव. पण ह्या काकाने सांगितलेल्या गोष्टी 50 ते 60% बरोबर होत्या. काय माहिती हे खरं आहे का खोटं आहे, बघूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.